सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल विठ्ठल हरी यती रूप दत्तात्रया दंडदारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू ज्याचे पदे दुःखहारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी ओम नमो जय अद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताची या हे दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम शुक्लम ब्रह्म विचारसार परममद्या जगत्वयापिनीं विना पुस्तकधारिणीं भेदां जाड्यंधकारापहां हास्ये स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरोपणा करता म्हणजेच आज या ठिकाणी पवित्र हरि कीर्तना करता सेवे करता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबा आहे आणि या ज्ञानोबारांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण
देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आजच्या प्रथम दिनी उच्चारलेला पवित्र गोड अप्रतिम असा हा अभंग विठ्ठल अभंग भगवान श्री तुकोबरायांचा आहे आणि भगवान श्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आज या ठिकाणी काय प्रतिपादन करून सांगतात. या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री तुकोबराय काय वर्णन करू इच्छितात. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरांना आजच्या दिवशी आपल्या सर्वांना आजच्या क्षणाला आजच्या वेळेला काय सांगावंसं वाटलं, तुकोबरांना आपल्याशी काय बोलावंसं वाटलं हे पाहण्यापूर्वी संप्रदायाच्या महत्त्वपूर्ण अशा नियमाप्रमाणे परिहार देणं उचित. या नियमाला धरून तथा ते इष्ट अनिवार्य आणि गरजेचं सुद्धा आहे, म्हणजे अल्प परिहार देणं महत्त्वाचं आहे. म्हणून परिहार द्यायचा तो असा आपलं हे परम पावन पुनीत झालेलं भूमी म्हणजे त्या ठिकाणी श्री क्षेत्र दातली सिन्नर या गावामध्ये भगवान श्री गोपालकृष्ण कन्हैयाच्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपला हा आजपासून प्रारंभित झालेला गोड असा महोत्सव म्हणजे कीर्तन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू अखिल कोटी ब्रह्मांड नायक सृष्टीचे माताधाता पितामा असणारे षड्गुण ऐश्वर्य संपन्न परिपूर्णोत्तम गोपाल कृष्ण कन्हैयाच्या आशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने भगवान शिवशंकराच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूजनीय वंदनीय आदरणीय राधाकृष्ण महाराज मूर्तिजापूर यांच्या कृपा आशीर्वादाने व त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या पवित्र अंतकरणाचं अधिष्ठान असणारे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र षष्टीच्या निमित्ताने आजपासून प्रारंभ झालेला गोड असा कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सोहळ्यातील आजची प्रथमच दिवसाची पवित्र कीर्तन रूपी सेवा विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आज कीर्तना करता आपण सर्वजण त्या ठिकाणी श्रोतवर्ग उपस्थित आहात, परंतु आपल्या गावामध्ये आजपासून येणाऱ्या शेवटच्या दिवसापर्यंत जी गोड अशी साथसंगत करणारी गुणीजन मंडळी आपल्या सद्भाग्याने विशेष भाग्याने लाभलेली गुणीजन मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित आहे. ही मंडळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ आहे, दिग्गज आहे, ख्यातनाम आहे. अवघा महाराष्ट्र यांना फक्त आवाजावरनं वाजवण्यावरनं ओळखतं अशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपल्या सद्भाग्याने आजच्याही कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आज गोड अशी मृदुंगाची साथ संगत करणारे मृदुंग वैभव मृदुंग सम्राट मृदुंग महर्षी ज्यांची साथ आपल्या काही दिवस आपल्याला बघायचे ऐकायचं आहे असे हरिभक्त प्राण आदरणीय वंदनीय त्या ठिकाणी किरणजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांना वंदने. टाळ्या वाजवताना जोरात वाजवल्या तरी हरकत नाही, कडकडीत टाळ्या वाजवा. कारण कसं आहे सांगते, फक्त टाळ्या वाजून घ्या. विशेषतः बाजूला हरिभक्त प्राण गोड ज्यांचा आवाज आहे, गोड चालबद्ध ज्यांनी केली, अत्यंत सुंदर गायन मनापासून जे गायन करतात, प्रामाणिकपणे आपलं काम पूर्णत्वास नेतात असे हरिभक्त प्राण गायन सम्राट गायनचार्य रोहिदासजी महाराज मते गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. मनापासून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मनापासून वंदन आहे, प्रणाम आहे. बाजूला उपस्थित ज्येष्ठ गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी हरिभक्त प्राण आदरणीय वंदनीय गायन सम्राट गायन कोकिळा गायन महर्षी गायन गंधर्व सरांनी म्हटल्याप्रमाणे हरिभक्त परायण तुकारामजी महाराज आटोळे चितळवेडेकर महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहे. बाजूला उपस्थित गायनाचार्य गायन सम्राट हरिभक्त परायण आरोटे घेऊ की प्रकाश घेऊ? प्रकाश महाराज आरोटे. आरोटे का? बरं बरं. तुकाराम अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. अण्णा मनापासून वंदन आहे तुम्हाला. बाजूला कोणते अण्णा उभे? यांचे वडील असं आहे का? प्रकाश किरण वा. आणि वास्तव तेच आहे, समाजासमोर यांनीच प्रकाश टाकला, यांनीच किरण टाकलेला आहे. आदरणीय बाबा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, मनापासून तुम्हाला माझे वंदन त्या ठिकाणी आहे. गोसाई बाबा आपण उपस्थित आहात. बाजूला उपस्थित आपल्या गावातील म्हणा किंबहुना पंचक्रोशीतील ज्येष्ठ निष्ठावंत साधक वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वाजवा टाळ्या. कारण कसं आहे, मते गुरुजी म्हणतायत टाळ्या वाजवा, त्यांना माहिती आहे 8 दिवस आपल्याला इथं काढायचे.
टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि बघा तुम्ही, त्यांना माहित होतं किरण महाराजांचं नाव घेतलं म्हणजे माझं नाव घेतलं जाणार आहे. किरण महाराजांच्या वेळी टाळी वाजवली म्हणजे माझ्या वेळेस अनुभवाची गोष्ट आहे, बरोबर की नाही. कीर्तनकार पुढे काय बोलणार आहे, फक्त आधी प्रमाण देऊ नका, एवढं करा. विठ्ठल 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 आपल्या गावाने मोठी समानता व्यासपीठावर साधलेली दिसते, पत्रिकात नाही. वास्तव आहे, माणसाने कीर्तनाच्या जागेवर उभं राहिल्यानंतर खरं बोलावं. आणि हे खरं आहे, यात खोटं नाहीये. आहे का? बोला सरपंच साहेब, आहे का? तुमचं झालं गावचा विषय. असं टाळकरी मंडळी, महिला मंडळी या ठिकाणी बाजूला उपस्थित आहे. जवळजवळ 10 महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. नाही, आता 9:30 म्हणावं लागेल. ते एक होते, दोघं मिळून केले होते मी. आहे का? म्हणजे 10 महिला मंडळ, मातोश्री वर्ग, आईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहात. तुळशी वृंदावनवाल्या मावशी, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून तुम्हालाही वंदन आहे. समस्त महिला मंडळी शेवटपर्यंत अशीच सत्संगत करा, म्हणजे कोणत्या कालाच्या दिवसापर्यंत. तुम्हालाही मनापासून वंदन. बाजूला उपस्थित विनेकरी दादा, छान असं त्या ठिकाणी परिपक्व पोशाख वातावरण आपण त्या ठिकाणी निर्मिती केलं. तुम्हालाही मनापासून वंदन आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञान दीप लावू जगी, या संकल्पनेला धरून आपला हा उत्सव चालू आहे. बाजूला उपस्थित तुतारीवाले बाबा, अजून आवाज आला नाही, पण मनापासून तुम्हाला वंदन त्या ठिकाणी आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. समोर बसलेली सुद्धा मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी मंडळी आहे. समस्त श्रोतृवर्ग, महिला मंडळ, पुरुष मंडळी, आजूबाजूला मंदिराच्या समोर, घराच्या समोर, झाडाच्या समोर बसलेली सगळी मंडळी, सगळ्यांना मनापासून वंदन करून काही वेळ करूया त्या मंगलमय परमात्म्याची सेवा. विठ्ठल उपस्थित आहे. आपला प्रथम दिवस या कार्याचा, या सोहळ्याचा आहे. आणि माझं सौभाग्य समजेल की पाया रचण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. आणि इमारत त्यावरती बांधली जाणार आहे. पुढचे कीर्तनकार पाडायचे म्हणजे नीट उभं करायचं काम आहे पहिलं. म्हणजे उभं करणं असं म्हणायचं मला. विनोदाचा भाग आहे, बाकी घेऊ नका. ज्येष्ठ मंडळी आपल्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी आहे, हे आपलं सद्भाग्य आहे. गावामध्ये सुद्धा गायक वादक ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे. या भूमीचं, या गावाचं, इथल्या कार्यकर्ती मंडळीचं सगळ्यांचं सद्भाग्य विशिष्ट त्या ठिकाणी आहे. आज आपला प्रथम दिवस आहे आणि आपण सर्व जाणकार मंडळी आहात, श्रुतवर्ग ज्येष्ठ मंडळी आहात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पवनसूत जशी बुद्धी देईल तशी बुद्धी घेऊन आपण सर्व मिळून करूया त्या मंगलमय परमात्म्याची सेवा. विठ्ठल अत्यंत गोड म्हणजे कीर्तनाचा आत्मा नर, विशेषतः जय अंबिका निमोन, मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी वंदन आहे. या कार्याची समस्त सप्ताह कमिटी सर्वांना त्या ठिकाणी वंदन आहे. अभंग मोठा गोड आहे. अभंगाच्या माध्यमातून भगवान श्री तुकोबराय आज काय वर्णन करू इच्छितात, काय प्रतिपादन करू इच्छितात, तुकोबराय काय सांगताय. आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरांनी मंगलमय दिव्य अशा परमात्म्याच्या नामस्मरणाचा अगाध असणारा त्या ठिकाणी नामस्मरणाचा प्रभाव त्या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रथम दिवस म्हटला की आज काय करावं, नामाचा महिमा प्रतिपादन करावा, नामचिंतन करण्याचा प्रयत्न आज करावा, भगवंताचं मंगलमय भजन करण्याचा प्रयत्न आज देखील केला पाहिजे. आज प्रथम दिवस आहे. का करावं आजच नामस्मरण? पहिलं कारण जर घेतलं तर सुरुवातीपासून ज्या जागेवर आपण नामस्मरण करणार आहे, जी जी माणसं या ठिकाणी जमणार आहे, ज्या वातावरणामध्ये आपण सर्व एकत्र येणार आहे, प्रत्येक जण इथे येणार आहे. पण या जागेचं एक वैभव विशेषतः आहेच. पण या जागेवर सप्ताह संपल्यानंतर कालांतराने काही दोष जमा होतात. जागेवर दोष येतात, माणसामध्ये सुद्धा दोष येतात, वातावरणात दोष होतात. पण हे सगळे दोष निघून जावेत आणि पुढे सगळं कार्य मंगलमय व्हावं म्हणून पहिल्याच दिवशी नामस्मरण करावं. का? संतांचे शब्द आहे, दोष जावे म्हणून काय करावं. हरी राम कृष्ण नाम सर्व दोष हरण, राम कृष्ण नाम सर्व दोष हरण.
हरी एक हरी मुखे हरी मुखे हरी मुखे मना 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 हे सगळं मते गुरुजी तुम्ही फक्त साऊंड मध्ये म्हणा, आम्ही बाकीचे बसलेले सगळे असलेले अजिबात ना म्हणा, किती म्हणा 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 पण अजिबात ना म्हणा. हे म्हणण्यासाठी आहे, हे फक्त इथं म्हणण्यासाठी ऐकण्यासाठी अजिबात नाही. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. दोष बाजूला जावे, जागेची दोष जावे, माणसातील दोष जावे, तिथे पवित्रता निर्माण व्हावी, पवित्र वातावरण निर्माण व्हावं, म्हणून दोष निवृत्त व्हावे, दोष निघून जावे, म्हणून प्रथम दिवस परमात्म्याचं नामस्मरण करावं. हे पहिलं कारण. विठ्ठल वर्षभर पूर्णतः त्या ठिकाणी बिझी शेड्यूल असताना, व्यस्त शेड्यूल असताना वेळ मिळत नाही. निदान 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तरी परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. पण हे चिंतन केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. काय काय कारण आहे विशेषतः जर लक्षात घेतलं तर बघा, शेवटच्या दिवशी नामस्मरण करा असं सांगून उपयोग नाही, कारण गेले ते दिवस 7 निघून गेलेत. शेवटच्या दिवशी सांगून उपयोग आहे का? नाहीये. म्हणून प्रथम दिवशी सांगावं, जेणेकरून 7 दिवसाचं 8 दिवसाचं त्या ठिकाणी अनुष्ठान आपल्या गावामध्ये होतंय. निदान या दिवसामध्ये तरी अखंड आणि सदा त्या परमात्म्याचं भजन करावं. विठ्ठल सगळ्यात महत्वाचं कारण आज नामस्मरण, परमात्म्याचा अगाध नामस्मरणाचा महिमा आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय बोलतायत तुकोबराय? तुकोबरांचे शब्द फार मार्मिक आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, इथे क्रियेने बोलतायत आणि सबंधाने त्या ठिकाणी सांगण्याचा प्रबंधही त्या ठिकाणी मनाने सांगताय. लक्षपूर्वक ऐका काय म्हणताय तुकोबराय. सदा नाम घोष सदा हरी कथा. आपल्या गावामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे श्रीकृष्ण चरित्र श्रवण करत आहात, म्हणजे भगवंताच्या कथा आपण श्रवण करता आहात. कधीपासून? गेले 2 दिवसापासून आपण कथा. तुम्हाला माझी भाषा कळते का? आल्यापासून मी फक्त बघते, नुसतं टुळू टुळू बघताय, टकमक टकमक बघताय. माझी भाषा नाही कळत का तुम्हाला? मग असं 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 नाही एवढं जमलं तर हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने भजन केलं पाहिजे. कारण संतांनी बघा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रेमानं सांगितलं आपलं जाऊ द्या. आपण ऐकलं का? नाही. रागावून सांगितलं तरी आपण ऐकलं नाही. एखाद्या मुलाला, लहान मुलाला जसं लाडा गोडाने सांगतात का, लाडाने, तरी ऐकलं नाही. शेवटी ते काय करतात? करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम करे टाळी बोला. या पाया विनवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम. लागणीया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम. अधिकारी महात्मा तुकोबराय, तुकोबरायांसारख्या अधिकारी व्यक्तिमत्वाने आपल्या पाया पडून सांगावं तरी आपण करत, पण सांगणाऱ्याचं काम आहे. इथं पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने तर सांगितलंच पाहिजे, कारण जेणेकरून बाकीच्या कीर्तनकारांना सांगायची वेळ नाही आली पाहिजे. त्यांनी घरी जाताना मनात असा विचार केला पाहिजे, वा काय दातली गाव आहे, त्या गावातील ग्रामस्थ आहे, टाळी वाजवा, भजन करा, नामस्मरण करा, मन लावून ऐका, झोप घेऊ नका, असं सांगण्याची गरजच पडली नाही. असं गाव आहे असं म्हटलं पाहिजे. आणि हे म्हटलं पाहिजे केव्हा? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने हे सांगितलं पाहिजे. काय केलं पाहिजे? हाताने भजन, मुखाने टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन करा. भजनानेच विशेषतः त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होते. आज तुकोबराय तेच सांगताय. नामस्मरणाचा महिमा एवढा दिव्य आहे, एवढा विशेष आहे, पण ते कसं करावं? शब्दाची मार्मिकता बघा तुकोबरायांची. सदा नाम घोष करू हरी कथा. तुकोबराय कथा सांगतात. आपण श्रीकृष्ण चरित्र आजपासून श्रवणाला प्रारंभ केलात, आपण कथा ऐकताय. कथा का करावी? आज अभंगातही कथा सांगितली आहे. आपण सद्भाग्य आपलं, आपण गोपालकृष्ण कणा याच्या कथा श्रवण करणार आहोत. हे सद्भाग्य आहे. एकंदरीत भागवताचा अर्धा भाग आपण ऐकणार आहे, म्हणजे भागवतच जणू आपण ऐकणार आहे. हे आपलं सद्भाग्य आहे. कारण लक्षात घ्या, भागवत उत्तरार्ध असो किंवा प्रारंभ पूर्वार्ध असो,
कोणीही ऐकू शकत नाही. भागवतातील एक शब्द ऐकण्यास करता सुद्धा जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते. एक शब्द भगवंताचा एक लीला गुणानुवाद ऐकण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीची पुण्याई लागते. हे मी नाही, भागवताने सांगितलंय. एतस्मात् अपरम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भगवतम लभेत. ज्याच्या पाठीशी जन्मोजन्मीची जन्मोजन्मी यामी बहु पुण्य केले जन्मोजन्मी यामी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी यामी बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बघा, बहु या शब्दाचा अर्थ लागत नाही, अंत लागत नाही. विशेषतः बहु म्हणजे किती सांगता येत नाही. कोणाला सांगता येईल? नाही सांगता येत. विशेषतः असं आहे, जन्मोजन्माची पुण्याई ज्याच्या पाठीशी आहे. एवढंच नाही, कीर्तनात त्यालाच बसावं असं वाटतं ज्याच्या पाठीशी पुण्य आहे. अनंत जन्मीचे सुकृत पंढरी त्याचे मुखी हरी पैसा होय त्याचे मुखी हरी पैसा होय त्याचे मुखी हरी पैसा होय अनंत जन्मीचे सुकृत पंढरी हरी पैसा होय त्याचे मुखी हरी पैसा होय त्याचे मुखी हरी पैसा बस, अत्यंत समर्पक आणि महत्वपूर्ण प्रमाण आहे त्याचा हरिपैठ मुका होय. वास्तविक भाव जर विचार केला तर आज पैठा या शब्दाचा अर्थ काय माहितीये? काय आपल्या सगळ्यांना माहितीये, आपण ज्येष्ठ मंडळी आहात, निष्ठावंत साधक वारकरी मंडळी आहात. वास्तविक भाव जर लक्षात घेतला तर असं भगवंताचं चिंतन होतं की दुसऱ्याशी बोलतोय तरी मुखामध्ये परमात्म्याचं चिंतन चाललंय. आपल्याला वाटतंय सामान्य लोकांशी यांची चर्चा चालली तरी सुद्धा मुखात चिंतन आहे. आणि बोलताना बघा, बोलताना सुद्धा देवाविषयीच बोलतात, लोकांतात देवाविषयीच बोलतात आणि एकांतात ते देवाशीच बोलतात. याचा शब्दशः अर्थ मार्मिकता पैठा शब्द आहे. आणि ही कृपा केव्हा होईल? ज्याच्या पाठीशी पुण्य आहे. हरी म्हणावं असं वाटेल ज्याच्या पाठीशी पुण्य आहे. कृष्ण म्हणावं असं वाटेल. बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल ती एक म्हण आहे, रात्र झाली थोडी आणि त्यातली त्यात पहिला दिवस, बरोबर? त्यातली त्यात झाले इथं सगळे मोठे, मीच लहान आहे. सगळ्या गोष्टीतून मी लहान आहे, इथं झाले मोठे. मी माफी मागते पण वेळ आपल्याकडे कमी आहे, बरोबर की नाही? महत्वाचा भाग आहे. यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे, माझा साधा 2 वर्षाचा सुद्धा नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बहुत सुकृताची जोडी संत महात्म्यांचे शब्द आहे. प्रत्येक गोष्टीला कारण सुकृत त्या ठिकाणी आहे. तुम्ही कीर्तनाला आलात, बरोबर? तुम्ही कथेला येत असेल, कीर्तनाला येत असेल, काय कारण आहे?
कुठेतरी आपलं पुण्य पाठीशी आहे. ज्याचं पाप असेल त्याला वाटत नाही सभा मंडपमध्ये जावं, धर्म मंडपात जावं, तिथं बसावं, 2 मिनिटं तरी वेळ द्यावा, पाप येऊ देत नाही. आणि पुण्य इथं बसू दिल्याशिवाय राहत नाही. ही पाप पुण्याची सद्गती आहे. म्हणून ज्याच्या पाठीशी पुण्य आहे त्याला म्हणावं असं वाटतं, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव माधव, काहीतरी म्हणावं असं वाटतं. आणि ज्याने कोणी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, ज्या अर्थी आपण म्हणतोय त्या अर्थी आपल्या पाठीशी कुठेतरी पुण्य आहे. ज्या अर्थी आपण कीर्तनाला येतोय त्या अर्थी कुठेतरी आपल्या पाठीशी पुण्याही आहे. कारण या जगतामध्ये सगळं काही जे चालतं, संसारिक असेल किंबहुना परमार्थिक, पुण्याच्याच जोरावर. विठ्ठल म्हणून तुम्ही कथा श्रवण करता आहात. कथा का श्रवण कराव्यात? जीवनातील व्यथा जाव्यात म्हणून कथा श्रवण कराव्यात. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असं आहे, चरित्र एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, 7 दिवसामध्ये काय 7 जन्मावर सांगितलं तरी संपत नाही. चरित्र सांगणारे सांगून सांगून संपले, पण चरित्र संपत नाही. एवढं दिव्य भगवंताचं चरित्र आहे, ते ऐकलं पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे. काय कारण आहे? कारण भगवंताचं चरित्र जर आपण श्रवण केलं तर तुमचं माझं चारित्र्य घडल्याशिवाय राहत नाही. हे चरित्राचं सामर्थ्य आहे. विठ्ठल म्हणून तुकोबराय आज कथा करायला सांगतात, ऐकायला सांगतात आणि नामस्मरण करायला सांगतात. काय कारण आहे बरं? कसं करावं याचं सुद्धा वर्णन केलंय. सदा नामघोष, पुढे काय बोलतात? करू हरी कथा, आणि त्याचा पुढचा शब्द आहे तेने सदा चित्ता समाधान. 2 शब्द पुन्हा पुन्हा आलेत. कोणते? सदा नामघोष, सदा समाधान. कशाला? चित्ताला. 2 शब्द पुन्हा आले. जर सदा नामस्मरण केलं तर सदा चित्ताला समाधान आहे. जर कदा कदा कधी कधी नामस्मरण केलं तर कधी कधी चित्ताला समाधान आहे. ही मार्मिकता आहे. विठ्ठल बस तुकोबरांची हीच मार्मिकता आहे. आणि आज तुकोबराय जे जगाच्या बाजारात मिळत नाही ते इथे मिळवून देत आहे. जे कुठेच मिळत नाही ते इथे मिळवून देत आहेत. काय? समाधान. कुठल्याही गोष्टीचा शेवट समाधानच आहे. जगाचा मालक जरी मिळाला, त्याच्याकडून एखादी अपेक्षा, एखादी इच्छा, एखादी वासना, आसक्ती जरी पूर्ण झाली तरी जीवाला काय मिळतं? माझी ही इच्छा पूर्ण झाली, शेवट काय? समाधान. मला देव मिळाला, शेवट काय? समाधान. मी या गोष्टीमध्ये यश प्रतिपादन केलं, मला काय मिळालं? समाधान. एवढी संपत्ती मिळवली, समाधान. मी माझा स्वच्छंदी जीवन जगतो, माझा छंद जोपासतो, समाधान. कुठलीही गोष्ट घ्या, कुठलीही घ्या, देवाचा सुद्धा अंतिम टप्पा समाधान आहे. देवाला माहिती एवढे भक्त माझं नामस्मरण करतात ना, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे ना. देवाच्या अंतकरणाची शेवटची स्थिती सुद्धा समाधान आहे. जे समाधान तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता टाळी वाजवा, जरा समाधान, टाळी वाजवा म्हणा. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सदाचित समाधान, सदाचित समाधान, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्याने सदैव परमात्म्याचं नामस्मरण केलं त्याच्या चित्ताला सदैव समाधान आहे. समाधान नको असं म्हणणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे समाधान.